जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत जे काही आक्षेप होते जरांगे पाटलांनी घेतले होते दुपारी, त्याबद्दलचा जो एक सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दलचा जो एक अध्यादेश काढण्यासाठी जरांगे पाटलांनी मागणी केली होती, त्याबद्दल नेमकी काय चर्चा झालेली आहे संपूर्ण जाताना आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण शिष्टमंडळामध्ये सकाळपासून जे मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढत होते ते समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, त्याचसोबत इतर जे विभागीय आयुक्त आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे सर्वच अधिकारी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याकरता वाशीच्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आलेले सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अधिकारी कोणतेच जे आहेत ते माध्यमांशी संवाद साधत नाहीत, ते थेटपणे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन या संदर्भात बोलणार असल्याचं जात आहे। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी एपीएमसीच्या गेस्ट हाऊस मध्ये पोहोचलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा होईल आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी जी काही मागण्या केलेल्या होत्या आणि काल ज्या पद्धतीनं सरकारनं सकाळी सरकारच्या शिष्टमंडळानं ज्या पद्धतीनं मागण्यांसंदर्भात चर्चा झालेली होती, त्यामध्ये काही आक्षेप नोंदवलेले होते जरांगे पाटलांनी आणि त्यावर आता सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमधला GR आजच निघण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि त्याबद्दल आता जरांगे पाटलांचं समाधान करण्यात सरकार यशस्वी होते। सुवर्णमध्य काढला गेलाय का, अध्यादेश आलाय का? नक्कीच चांगल्या आनंदाची बातमी मिळेल। मग हे आजच आंदोलन स्थगित होईल। आपण पाहिलं की नक्कीच चांगला निर्णय जो आहे तो या माध्यमातून काढला गेलाय असं मंगेश चिवटे यांचं म्हणणं आहे आणि आता सर्वच जे शिष्टमंडळ आहे ते शिष्टमंडळ सध्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याकरता सध्या आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांची भेट जी आहे ती आता सध्या समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे जे आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गेस्ट हाऊस मधले एपीएमसी मध्ये सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आणि यावेळेला कोणते अधिकारी बोलायला तयार नाहीत। मात्र मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय गुड न्यूज मिळेल, म्हणजे आम्ही भेटण्यासाठी आलो, त्यांना भेटणार जरांगे पाटील साहेबांना भेटण्यासाठी आम्ही आणि विभागीय आयुक्त औरंगाबाद आलेलो आहोत। आता साहेबांना भेटतोय आम्ही सांगतोय त्यांना। साहेबांना सांगतो आम्ही, चर्चा करतोय मनोज जरांगे पाटील साहेबांना आम्ही आता भेटतोय, भेटण्यासाठी आलोत आम्ही, भेटण्यासाठीच आलोत आपण। त्यांच्यासोबत आमची चर्चा होईल, भेटण्यासाठी आलोत आपण। अत्यंत महत्त्वाच्या याप्रमाणे त्यामुळे उद्या मुंबईमध्ये मुंबई पुण्याने कायदा सांगितलेला आहे, तर अशा प्रकारे जर हा उद्या 12 वाजता निघाले आणि मग याच्यामध्ये पुढे क्रिटिकली काही कंडिशन निर्माण होऊ शकतात, तर तो समाधानकारक उत्तर मिळण्यासारखा अध्यादेश तुम्ही आणलेला आहात। आम्ही जरांगे पाटील साहेबांना भेटण्यासाठी आलो आहोत। माझ्यासोबत विभागीय आयुक्त औरंगाबाद मधुकर आर्दर साहेब आहेत, छत्रपती संभाजीनगरचे, आणि बाकी आमचे शिष्टमंडळामधले अधिकारी आहेत। तर साहेबांच्या सोबत आता चर्चा होईल, चर्चा झाल्यानंतर साहेब आपल्याला बोलतील। कोणत्या विषय आपल्याला सांगितलं, आता चर्चा करण्यासाठी आलो, आपण भेटणार आहोत आपण। हा मोर्चा नवी मुंबईत थांबणार की उद्या मुंबईमध्ये जाणार, त्यामुळे साहेबांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर साहेब सांगतील कोणत्या विषयावर तुम्ही बोलणार त्यांच्याशी? आता बोलतोय आपण, चर्चा करतोय। थँक्यू। चर्चा झाल्याशिवाय काय बोलणार मला थोडा वेळ जर सगळ्यांनी सहकार्य करा
वेळ द्या. नाही, झालं. थोडा वेळ द्या. सरपंच साहेब सांगा ना. थोडा वेळ द्या. माध्यमांना विनंती आहे थोडा वेळ द्या. तुम्ही सांगा ना सगळ्यांना थोडा वेळ द्या ना. मग जोपर्यंत चर्चा होणार नाही तोपर्यंत तुम्ही सगळे बाहेर जातील ना, मग एवढं कशाला गर्दी होईल? चर्चा झाल्यानंतर आलं पाहिजे. थोडा वेळ द्या ना सागर. थोडा चला घ्या सगळ्यांनी सहकार्य करा. सगळ्यांना विनंती आहे थोडा वेळ द्या. सध्या आपण पाहू शकतो की अध्यादेश घेऊन संपूर्ण सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते आता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यात विषय काय तुम्ही घेऊन मनोज जरांगे पाटील साहेबांना आम्ही भेटणार आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत आणि चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील साहेब आपल्याशी बोलतील सविस्तर. थँक्यू. सर, ही बैठक मीडिया समोर होणार आहे. थँक्यू साहेब ठरवतील ते. थँक्यू. यावेळेला संदर्भातला अध्यादेश कदाचित निघालेला आहे. सगळे सोयरे आपल्याला दिसतंय. जे सचिव आहेत भांगे जी यांच्या हातामध्ये आपल्याला, सुमंत भांगे यांच्या हातामध्ये जे काही पेपर्स आहेत त्यामध्ये आपल्याला सगळे सोयरे अशा शब्दाचाही उल्लेख दिसतोय आणि त्यामध्ये आता जरांगे पाटलांचं समाधान करण्यामध्ये सरकार यशस्वी ठरलंय का हे सुद्धा बघावं लागेल. कारण शिष्टमंडळाची मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील माध्यमांशी आज बोलतायत की या सगळ्या अध्यादेशाचा आणि सरकारनं दिलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून उद्या बोलतायत. हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण उद्या 12 वाजेपर्यंत मुदत मनोज जरांगे पाटलांनी दिलेली आहे. ही थेट दृश्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी एपीएमसी मध्ये दाखल झालेलं आहे. आजच आनंदाची बातमी मिळेल अशा प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी दिलेली आहे. तर मनोज जरांगे पाटलांशी आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर ते तुम्हाला माहिती देतील असंही शिष्टमंडळातल्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. वर्षा बंगल्यावरतून निघालेलं शिष्टमंडळ सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आतमध्ये दाखल झालेला आहे आणि जवळपास सर्वच मुख्य अधिकारी जे आहेत या संपूर्ण आपल्या सोबत आहेत. मंगेश चिवटेजी, काय नक्की सुवर्ण मध्य काढला गेलाय का? अध्यादेश आलाय का? नक्कीच चांगल्या आनंदाची बातमी मिळेल. मग हे आजच आंदोलन आनंदाची बातमी मिळेल अशा प्रकारची प्रतिक्रिया मंगेश चिवटे यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे शिष्टमंडळासोबत आता थोड्याच वेळामध्ये जरांगे पाटील आणि शिष्टमंडळांची भेट होईल. त्यामध्ये चर्चेत काय नेमका मार्ग काढला जातो हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. अनेक 2-3 बाबींमध्ये जरांगे पाटील यांनी पुन्हा मागणी केलेली होती आणि त्यामुळे उद्या 12 वाजेपर्यंतची वेळ सुद्धा देण्यात आली होती. मात्र सरकारचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारनंतर जरांगे पाटील यांनी बोलल्यानंतर आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शिष्टमंडळ सरकारचं एपीएमसी मध्ये जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी पोहोचलेलं आहे. त्यामुळे मंगेश चिवटे यांची जर प्रतिक्रिया आपण बघितली तर काही अंशी पॉझिटिव्ह चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. जरांगे पाटील साहेबांना भेटण्यासाठी आलो आहोत. माझ्यासोबत विभागीय आयुक्त औरंगाबाद मधुकर आडदर साहेब आहेत, छत्रपती संभाजीनगरचे, आणि बाकी आमचे शिष्टमंडळामधले अधिकारी आहेत. तर साहेबांच्या सोबत आता चर्चा होईल. चर्चा झाल्यानंतर साहेब आपल्याला बोलतील. कोणत्या विषयावर मागण्यासाठी आलात? कोणत्या विषय? आपल्याला सांगितलं आता चर्चा करण्यासाठी आलो, आपण भेटणार आहोत आपण.